1 लाख भाई, 1 लाख 1 लाख 2 लाख सॉरी यांची ग्रुप हे आमचा काय. हे माझी आई, हे माझे बाबा. योगड मध्ये स्वागत आहे तुमचं. ही माझी बायको. आकाश कुठे आहे? येतो आकाश येतो. हो जा लकीला घेऊन जा. काय काय मग गौरी, झोपाळ्यावर बसायचं होतं ना तुला? झोपाळ्यावर बसायचं होतं ना, बस. हे रामेश्वरा इकडे लाईन. हे गणपती बाप्पा. हे बारादेवच्या 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वयवाटीच्या 12च्या वाचवरे महाराज. Come to Konkan. Come to Konkan. कसं वाटतं गौरी? सेकंड टाइम ना? पहिला 7वीत असताना गेलेस, पण हे समुद्रावरचा फर्स्ट टाइम करतेस ना? नर्वस आहेस?
वीडियो अच्छा नहीं है, लाइट लो हो रही है। ठीक है ना, तेरा जब वीडियो निकालेगा तो मेरे को दे। ऑल द बेस्ट। खाली डेव्हिडसन आणि हे आपलं बुलेट यांची कंबाईन टूर येते मुंबई गोवा करणार. गोवाला पोचायच्या अगोदर ती लोक देवगडमध्ये, त्याने कुठेतरी हा बघितला व्हिडिओ. मग ते लोक काय करणार, सकाळी लंच करणार, लाईन करणार, स्क्रीन करणार, लंच करणार आणि मग गोव्याला. हे माझे पप्पा सेलिब्रिटी आहे, त्या पण सेलिब्रिटी आहे. पण त्याच्यामध्ये कसं माहितीये, हा तुझ्याकडे फीडबॅक आहे काय माहितीये, कोकणातले इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर कोणी सपोर्ट नाही करत हा भाई. तू आलास, नंतर तो हा आला, निकेत वासम आला, हा, आणि आता तिसरी येते. 3 वर्षामध्ये ना एवढेच इन्फ्लुएन्सर आले. पैसा टाका तरच इन्फ्लुएन्सर येतात. तर तुम्ही म्हणता ना कोकणचा आम्ही विकास करतो, हा जाऊ दे माझा व्हिडिओ व्हायरल झाला जातात. कोकणचा पण विकास करतो ना, तो कोकणच्या तिथे मारतात ना, त्यांचा पण विकास करतो. बरं बोलते ना मी. ओके, माझं नाव वैष्णवी सुधाकर जोईल. मी मूळची देवगडची आहे. आमचं गाव खुद्द कातवण कुणकेश्वर. आणि थँक्स फॉर कमिंग गौरी. मला वाटतं खूप लॉंग टाईम घेतलास तू झिपलाईन व्हिजिट करायला. आफ्टर 3 इयर्स तू व्हिजिट करतेस. हा प्रोजेक्ट जेव्हा स्टार्ट केला होता आम्ही 2020 डिसेंबर 26ला हा लॉन्च झाला. पण ह्या स्टार्ट करण्याची खूप मोठी जर्नी आहे. 2016 पासून आम्ही या प्रोजेक्टवरती काम करतोय. माझा भाऊ श्रीकांत जोईल हा ॲक्च्युली हे त्याचं माइंड आहे की असं काहीतरी देवगडमध्ये झालं पाहिजे. का झालं पाहिजे, का झिपलाईन आहे, त्याच्यासाठी मोठी स्टोरी आहे. मालवणमध्ये टुरिझम आहे, रत्नागिरीला टुरिझम आहे. एवढे वर्ष तर तुम्ही बघितलं असेल देवगड कुठेही टुरिझमच्या नकाशावरती नव्हतं. ते आता थोडं बहुत ब्लॉसम व्हायला लागलंय की येस नाव देवगड इज वन ऑफ द ऑप्शन की जिथे आपण व्हिजिट केलं पाहिजे. बट हे पूर्वी नव्हतं. हे का झालं, हे झालं बिकॉज ऑफ इथेही आम्ही झिपलाईन जी स्टार्ट केली आहे. ही झिपलाईन भारतातली पहिली ओव्हर कोस्टल झिपलाईन आहे. सगळ्यात लांब 1885 फीट लॉंगेस्ट आहे आणि 85 फीट लॉंगेस्ट आहे. आणि ॲक्च्युली तुम्ही तो व्ह्यू घेता जेव्हा तुम्ही सीवरनं जाता. आता आमची झिपलाईन लॉन्च झाल्यानंतर मी तर म्हणेन की, आणि मी स्वतःला आम्ही ते ॲप्रिशिएट करतो की आमची झिपलाईन झाल्यानंतर सेम झिपलाईन आरेवारीला पण झाली. आणि ते असं नाही मी म्हणत आहे की अरे आरेवारीला पण झाली, पण दिस इज लाईक काय म्हणतात ना, हे एक क्रांती आहे. ही एक क्रांती आहे की एक ॲडव्हेंचर टुरिझम जे पूर्वी आपण फक्त म्हणायचो की हिमालयामध्येच होतं किंवा ऋषिकेशला गेलं की फक्त जम्पिंग होतं. पण आपल्याला ते नाही करायचं की जे रिपीटेड होतं. ऋषिकेशला जम्पिंग आहे, गोव्यालाही तुम्हाला जम्पिंग मिळतं, मालवणला तुम्हाला ॲक्च्युली वॉटर स्पोर्ट्सचे खूप चांगले ऑप्शन्स मिळतात आणि खूप चांगला व्ह्यू भेटतो. सो आपल्याला ते बीट नाही करायचं होतं. मला असं काहीतरी आणायची होती गोष्ट की जी नवीन आहे आणि जी कोणाला बीट न करतात त्या गोष्टीसाठी लोक देवगडला पर्पजली येतील. हा विजन आणि हा माइंडसेट घेऊन ही झिपलाईन सुरू झाली की नाही. पहिला माइंडसेट हाच होता की या बीचला कोणी जायचं नाही. म्हणजे मला वाटतं मी जेव्हा लहान होती तेव्हा इथे असे रॉक्स होते मोठे आणि आम्ही समर वॅकेशनला यायचो तेव्हा मी त्या रॉक्समध्ये असं बसायचं आणि तेव्हा इथे कोणच नसायचं. पण तेव्हा आम्ही त्या स्टोरी ऐकून होतो की अरे टुरिझम खूप आहे, मालवणला टुरिझम आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. पण वेन वी स्टार्टेड झिपलाईन आता खूप प्राऊड फील होतं स्वतःला. खूप मोटिवेट आहोत आम्ही कारण हा एवढा टुरिझम तुम्ही बघताय, हे एवढे स्टॉल बघताय तुम्ही पाठीमागे जर तुम्ही बघाल तेवढ्या गाड्या पार्किंगला लागलेल्या आहेत. पार्किंगसाठी पेड पार्किंग आहे, फ्री पार्किंग आहे. पेड पार्किंगचे वेगळे ऑप्शन्स आहेत. मुलांना एम्प्लॉयमेंट भेटलंय. तेवढ्याच ऑटोचं इथे लाईक येणं जाणं होतं, त्यांची इन्कम वाढली आहे. इकडे तुम्ही स्टॉल बघितलं, पहिले स्टॉल नव्हते, आता 15 स्टॉल विथ व्हरायटी ऑफ म्हणतो ना आपण फूड व्हरायटी. तर कोण फूडी असेल तर त्याला हे खूप ऑप्शन आहेत चांगले हे इथे येण्यासाठी. सो दिस इज लाईक वॉट एक जी जर्नी सुरू केली होती किंवा एक जे स्वप्न होतं आमचं की टुरिझम आले पाहिजे, ते टुरिझम आता
गेले 3 वर्षामध्ये खूप आता मोठं झालं. 3 वर्षानंतर आम्ही जायंट स्विंग चालू केला. इट इज ॲक्च्युली गिव्ह अ फील जो तुम्ही बॅलीला घेता. राईट. आणि तू राईड केलीच जी आता स्विंगची. आणि बॅलीला कसं की तुम्ही हिलवरती असता, टेबल हिलवरती तुम्ही तो व्ह्यू घेता, पण इथे तुम्ही ॲक्च्युली सी वरती जाता. सो जे कोकणात आहे ते दाखवण्याचा, तेच युटिलाइज करण्याचा, प्रमोट करण्याचा मी एक छोटा प्रयत्न केला आहे. झिपलाईन आहे. आता झिपलाईनच्या नंतर आपण इथे स्विंग चालू केला आहे. आपण कोणालाही बीट नाही करत आहोत. सगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे वेगळ्या आहेत. आणि यस, लोकांनी यावं, देवगड बघावा, एन्जॉय करावा, रिलॅक्स करावा, कारण इथे काही गडबड नाही आहे, गर्दी नाही आहे. दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू. माय प्लेजर. कैसा था? मस्त आहे. बट अनफॉर्च्युनेटली आजचा लास्ट डे आहे इकडचा, उद्या वाइंड अप करता येते. पण पावसाच्या नंतर जर देवगडात आलात तर नक्की ट्राय करा.